श्री क्षेत्र देवरगाव ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन वैष्णव भूषण सुजित महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। या दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता। देवरगाव येथील श्री योगीराज हरे कृष्ण बाबा यांची दिंडी वनसगाव येथे पोहोचल्यानंतर प्रगतशील शेतकरी मुरलीधर अण्णा शिंदे यांच्या वतीने दिंडीचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी हजारो भाविकांसाठी महाप्रसाद आयोजित करण्यात आले होते। भाविकांनी मोठ्या श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला। पायी दिंडी दरम्यान टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या घोषात संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला होता। वारकरी महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहात या दिंडी सोहळ्यात सहभाग नोंदविला। या दिंडी सोहळ्याविषयी अधिक माहिती विनायक शिंदे यांनी दिली। अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा, भक्ती व सेवा भावनेचा संदेश पोहोचतो असे त्यांनी सांगितले। जय हरे कृष्ण। देवरगावचे श्री योगीराज हरेकृष्ण महाराज साधारणतः 1918 साली त्यांची समाधी झालेली आहे आणि आता 2018 साली शताब्दीचा मोठा कार्यक्रम झाला आणि आता देवरगाव ते त्र्यंबकेश्वर असा सुजित महाराजांच्या नेतृत्वाखाली दिंडी सोहळा निघतोय। तर ह्या दिंडी सोहळ्याचं हे 4थं वर्ष आहे आणि मागच्या वर्षी महाराजांनी साधारणतः 8 ते 9 किलोच्या चांदीच्या पादुका भक्त परिवारांना सोबत घेऊन भक्त परिवारातर्फे दान करण्यात आल्या आणि ह्या वर्षी हा जो दिंडी सोहळा देवरगावून निघाला, आता या ठिकाणी आज वनसगावला दुपारचा ठेपा आहे। आता यापुढे पालखेड, पिंपळगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर या पद्धतीने आमचा हा मार्ग राहील आणि या वर्षीच्या नियोजनामध्ये विशेष म्हणजे योगीराज हरेकृष्ण बाबांची पोथी लिहून पूर्ण झालेली आहे। 11 अध्याय आहे त्यामध्ये। तर त्या पोथीचं त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वराच्या नगरीमध्ये वाचन केलं जाणार आहे त्या ठिकाणी आणि नंतर थोड्या दिवसांनी पोथीचं अनावरण पण होणार आहे। तर आम्ही या ठिकाणी दुपारचं प्रसादाचं जे जेवण आहे ते याची व्यवस्था वनसगावचे आपले मुरली आबा शिंदे यांनी व्यवस्था केली आहे। आम्ही सर्व भक्त परिवार या ठिकाणी मुरली आबांचे आभार व्यक्त करतोय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।